तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग 6. तुझी कारण नको आहेत साटम मला. 48 तासांच्या आत ती मुलगी मला माझ्या डोळ्यांसमोर उभी आहे. 48 तासांचा वेळ आहे तुझ्या समोर. जे काही करायचं आहे ते कर. कपाळावरचा घाम पुसत राजपूतचं बोलणं ऐकून साटमने फोन ठेवला. आता पुढे. नुपूरला भेटून गाडीत बसल्यावर पावनी विचार करत होती. कसं आणि कुठे शोधायचं त्याला. हातात काहीच नसताना कसं शोधणार होती ती त्याला. पण तरीही आयुष्यात एकदा त्याला समोरासमोर भेटून जाब विचारायचा होता. उत्तर हवं होतं तिला तिच्या प्रश्नांचं. नुपूर म्हणाली तेही बरोबर होतं. सध्या तिचे हात दगडाखाली होते. तिचं स्वातंत्र्य तिने विक्रांतकडे गहाण टाकलेलं. कालपासून विक्रांतला तिने जेवढंही ओळखलं तो काही साधा सुद्धा माणूस नव्हता. नक्कीच नव्हता. त्याने स्पष्ट सांगितलं होतं तिला, जोपर्यंत ती त्या घरात आहे बाहेर कोणालाही भेटायचा प्रयत्न करायचा नाही. जो माणूस आपल्या आजी आजोबांना एवढ्या सहजासहजी फसवू शकतो तो आपल्यासोबत काहीही करू शकतो. अगदी काहीही. महाधूर्त आणि स्वार्थी होता तो तिच्या नजरेत, जे बऱ्याच अंशी खरंही होतं. नुपूरला भेटून ती घरी आली तर आजीसाहेब आणि आबासाहेब चहा घेत बसलेले. ये बाळा, आलीस मैत्रिणीला भेटून? तिने मान डोलावली आणि हळूच जाऊन त्यांच्या बाजूला जाऊन बसली. अगं, तुझ्या मैत्रिणींना इथेही बोलवू शकतेस तू. तुझंच घर आहे हे. मघा जरी तिचं जाणं आजीसाहेबांना पटलं नसलं तरीही मग वाटतं. कुटुंब नाही तिला, तिची रक्ताची माणसं नाही. मग मैत्रिणीचं काय, तोच तिचा परिवार. इच्छा झाली असेल भेटायची. बरं ये, माझ्याजवळ बस. आता कसं वाटतंय? आबासाहेबांनी खूप प्रेमाने विचारलं. काल डोळ्यात अंगार फुललेले आबासाहेब आणि आज समोर प्रेमाने विचारपूस करणारे आबासाहेब एकच आहेत का? क्षणभरासाठी तिला प्रश्न पडला. ठीक ठीक वाटतंय आता. तिने तसंच खाली मान घालूनच उत्तर दिलं. अजूनही घाबरत होती ती त्यांना बहुतेक. ते समजून आबासाहेबच बोलायला लागले. हे बघ बेटा, काल जे झालं ते सगळं विसरून जा. इथून पुढे तूच या घराची सून आहे आणि आम्ही मनापासून स्वीकारलंय हे नातं. खूप खुश आहोत आम्ही. तेव्हा मोकळेपणाने वाग. मनात कुठलेही किंतु परंतु न ठेवता. ते अगदी मनापासून बोलत होते. तिने मान वर करून हो म्हटलं. बरं मला सांग, सकाळचा चहा तू केलेला का? बाबासाहेबांनी हसून विचारलं. हो, मीच केलेला. तिला वाटलं काही चूक झाली की काय. मस्त झालेला चहा. नर्मदा, उद्यापासून सकाळचा चहा आम्ही पाहुणीच्याच हातचा घेणार. सदूचा पत्ता कट. ते हसून म्हणाले तसं आजीसाहेबांच्या चेहऱ्यावरही समाधानाचं हसू पसरलं. बाकी सगळं तर ठीक आहे, पण मला आश्चर्य वाटतंय तुझ्यासारख्या एवढ्या शांत गोड मुलीला हा तापट हेकेखोर आमचा नातू आवडला कसा? त्याच्या प्रश्नावर काय उत्तर द्यावं म्हणून पावनी गडबडली. तुम्ही पण ना, आता पावनीच्या सहवासात सुधारेल तो. हो की नाही ग पावनी? आजीसाहेबांनीही हसून म्हटलं. नाही सुधारला तर तू सुधारायचा पावनी त्याला. अगदी लगाम कसून ठेव त्याची. आणि नाही ऐकलं तर सरळ माझ्याकडे तक्रार करायला यायचं. आबासाहेब म्हणाले तसं तिने जबरदस्तीने हसू आणलं चेहऱ्यावर. त्याने सांगितलेली धमकी लक्षात होती. नाटक आहे तरी वास्तव वाटायला हवं. खरंच किती चांगली माणसं आहेत ही. जी मुलगी या घरची खरी सून म्हणून येईल ती किती नशीबवान असेल. पावनीने मनातच विचार केला. अहो, डॉक्टर म्हणाले सगळं ठीक आहे, पण तरीही तू जपायचं स्वतःला. आम्हाला आमची नात किंवा नातू जे काही असेल ते तुझ्यासारखं शांत हवंय. त्याच्या बापाची सावली सुद्धा पडू देऊ नको त्याच्यावर, नाहीतर प्रचंड बंडखोर व्हायचा. एक आमचा मुलगा होता जो शब्द खाली पडू द्यायचा नाही, आणि आता हा एक आहे जो आमच्या प्रत्येक शब्दाला फुली मारतो. आबासाहेब अगदी मनमोकळ्या गप्पा करत होते तिच्यासोबत. त्यामुळे काल त्यांच्याविषयी मनात असलेली भीती हळूहळू दूर होत होती. हसून फक्त हो की नाही ते उत्तर का होईना ती त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी झाली. तिला मिक्स व्हायला वेळ लागेल त्यांनाही कळत होतं. नंतर रूम मध्ये येऊन तिने नुपूरने तिला दिलेलं पाकिट कपाटात ठेवून दिलं. संध्याकाळची दिवावात केली. विक्रांत अजून घरी यायचाच होता. कधी येणार म्हणून आजीसाहेबांनी तिला फोनही करायला लावला, पण त्याचा नंबरच नव्हता तिच्याकडे. फोन लागला नाही असंच सांगितलं मग तिने. तसंही दिवसभर उलट्यांनी ती परेशान झालेली. थोडंफार खाऊन लेटली तर डोळा लागला. रात्री विक्रांत खूप उशिरा घरी आला. तो रूम मध्ये आला तर टेबलवर त्याला तिची डॉक्टरकडली फाईल दिसली. वॉशरूम मधून उलट्यांचा आवाज येत होता. जरा वेळाने टॉवेलने
चेहरा पुसत ती बाहेर आली तर समोर विक्रांत उभा होता. तिचा चेहरा मलूल निस्तेज वाटला त्याला. बरं वाटत नाहीये का, हा प्रश्न विचारायची इच्छा झाली. ओठांपर्यंत शब्दही आले, पण त्याने ते तसे आतल्या आत परतून लावले. तिच्याकडे दुर्लक्ष करत तो चेंज करायला फ्रेश व्हायला निघून गेला. तो परत येईस्तोवर ती बाहेर गॅलरीत उभी होती. बाहेरच्या थंड वाऱ्याने जरा बरं वाटत होतं. तो आल्याची चाहूल लागताच तिने मागे वळून पाहिलं. ती तानियाच काय, कुठलीही मुलगी वेडी होईल याच्यासाठी, किमान याचा चेहरा पाहून. क्षणभर तिच्या डोक्यात विचार चमकला. लिसन, हे काही डिटेल्स आहे. तुझी आधीची ओळख कुणीही विचारली तरी हेच सांगायचं तू. तुझ्या तोंडून दुसरं काहीही बाहेर पडायला नको. जवळजवळ धमकावूनच सांगितलं होतं त्याने. कारण तिच्या तोंडून निघालेली एकही वेगळी गोष्ट, वेगळं सत्य त्याच्या प्लानची पुरती वाट लावू शकत होतं. तिने हो मध्ये मान डोलावली. आणि हे डेबिट कार्ड, तसं तर हे सगळं 2 महिन्यात वाइंड अप होणार होतं, पण तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल सांगितल्यामुळे आणखी काही महिने हे नाटक स्ट्रेच करावं लागेल. सो हे सगळं असू दे तुझ्याकडे. त्याने हातातले कार्ड्स आणि काही पेपर्स तिच्या समोर सरकवले. त्याच्या तशा ॲटिट्यूड मध्ये बोलण्याचा तिला रागच आला. नाटक त्याने रचलं. तिच्या प्रेग्नन्सी बद्दलही त्यानेच सांगितलं. आणि आता असा बोलतोय जसा काही सगळा दोष तिचाच होता. तिच्यामुळेच घडतंय हे सगळं. तुझ्या घरचे, त्यांच्याशीही काही कॉन्टॅक्ट करायचा नाही तू. आणि त्याच्यासोबतही नाही. त्याच्यासोबतही नाही याचा अर्थ त्याच्या मते तिचा बॉयफ्रेंड होता. कॉन्टॅक्ट करायला घरी कोणी असायला हवं ना. अगदी व्यवस्थित ओळख सांगितली तुम्ही माझी. अनाथच आहे मी. तिच्या आवाजात दुःख असलं तरी त्याच्या तशा बोलण्याचा रागही होता. ती अनाथ आहे हे ऐकून वाईट वाटलं होतं का त्याला? चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हलकेसे बदलले होते. पण तोही विक्रांत होता, मनातलं चेहऱ्यावर न दिसू देणारा. सॉरी, मला माहिती नव्हतं. त्याचं सॉरी सुद्धा अगदी कोरडं. चला, थोडी तरी माणुसकी आहे याच्यामध्ये. कोरडं का होईना सॉरी म्हटलं याने. त्याची धूर्त कपटी इमेज अगदी चिमूटभर धुसर झाली असेल तिच्या नजरेत, पण फक्त अगदी चिमूटभर. तिला द्यायच्या तो सूचना देऊन तो वळणार, तिचा आवाज आला. मिस्टर कारखानीस. त्याने थांबून तिच्याकडे वळून काय अशा अर्थाने पाहिलं. येस, ऍक्च्युली आजी साहेबांसोबत आणि आबासाहेबांसोबत हे जे नाटक करतोय आपण, म्हणजे त्यांच्याशी दरवेळी खोटं बोलताना खूप जड जात आहे हो मला. त्यांना जेव्हा सत्य कळेल तेव्हा खूप त्रास होईल. तिने मनातला सल त्याच्यासमोर बोलून दाखवला. कदाचित तो समजवून घेईल या गोष्टीची त्यालाही जाणीव होईल, आणि जर नसेल तर तिच्या बोलण्यावर तो विचार करेल. पण कसलं काय, तो तर तिच्या बोलण्यावर उपहासाने हसला. मग आजी साहेब आणि आबासाहेबांना धक्का नको बसायला म्हणून आयुष्यभर इथेच राहायचा प्लान तर नाहीये ना तुझा? माझ्यासोबत डबल गेम खूप महागात पडेल हा पावनी. पुन्हा त्याच्या आवाजात तीच धमकी. बस, आता मात्र तिचा पारा भडकला. तिने कुठल्या भावनेने त्याला सांगायचा प्रयत्न केला आणि त्याने कुठला अर्थ घेतला. नाही, काही सेन्सिबल वगैरे नाहीये हा. एक नंबरचा स्वार्थी कपटी आहे. तिच्या अंतर्मनाने तिला बजावून सांगितलं. मिस्टर कारखानीस, तुम्ही विसरला असाल, पण हे प्रपोजल तुम्ही ठेवलं होतं माझ्यासमोर. अर्थात माझा नाईलाज म्हणून ते मी मान्य केलं, पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही माझ्या इंटेन्शन्सवर डाऊट घ्यावा. तुमच्याशीच काय, कुणाशीही डबल गेम खेळायचे नाहीयेत मला. नशिबाने माझ्यासोबतच जो डाव साधला आहे ना, त्याचीच परतफेड करता करता आयुष्य जाणार आहे माझं. तुमचे आजी आजोबा खरंच देव माणसं आहेत. त्यांच्याशी प्रत्येक वेळी खोटं बोलताना, हे नाटक करताना त्रास होतोय मला. हृदयावरचं ओझं वाढत जात आहे. प्रत्येक क्षणी जाणवतं की फसवतोय आपण या देव माणसांना, म्हणून बोलले मी हे. बाकी तुमच्या घरात राहून आयुष्यभर तुमच्या बायकोचं नाटक करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये मला. तुम्ही स्वतःहून म्हटलं तरी थांबणार नाही मी इथे. एका श्वासात मनातलं भडाभडा बोलून गेली ती, पण तो मात्र तिच्याकडे पाहतच राहिला. काल भेटली तेव्हापासून पहिल्यांदा एवढं सगळं एकसाथ बोलली असेल. इतके सारे शब्द एकसाथ, तेही हिच्या तोंडून. आधीच उलट्या करून थकलेली दमलेली ती एवढं एका श्वासात बोलून ऊर भरून आला होता तिचा. जोरजोराने श्वास घेत दुसरीकडे नजर वळवून पाहत होती ती. तो मात्र पुतळ्यासारखा मख्ख उभा होता तिच्याकडे, तिच्यावरची नजरही न हटवता. रूपाची खाण तर ती होतीच. दिसायला एखाद्या अप्सरेला लाजवेल असली सुंदर. मोकळे सोडलेले केस वाऱ्यासोबत गालाला स्पर्शू पाहत होते. मंदाने आजीसाहेबांच्या सांगण्यावरून तिचं कपाट आजच कपड्यांनी भरून टाकलेलं. त्यातल्याच पांढऱ्या शुभ्र रंगाच्या गुलाबी
कलरचं फूल असलेला कुर्ता आणि बाकी गुलाबी रंगाचा पटियाला घातलेला तिने. ओढणी मगाशी वॉशरूम मध्ये जाताना काढून ठेवलेली. अंगावर व्यवस्थित फिट बसलेला कुर्ता तिच्या जोरात वर खाली होणाऱ्या उराला काटेकोरपणे दर्शवत होता. गळ्यातलं लांबसडक मंगळसूत्र जे कालच त्याने तिच्या गळ्यात बांधलेलं. कपाळावर टिकली नव्हती, पण भांगेतलं कुंकू उठून दिसत होतं. अधामधात हलकीशी बांगड्यांची किणकिणही सुरू होती. हाताची घडी घालून डोळे बंद करून स्वतःच्या वाढलेल्या श्वासांना नियंत्रित करण्याचा, स्वतःचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होती ती. त्याच्याकडे तर बघतही नव्हती. कालपासून प्रचंड मानसिक तणावाखालून गेलेली होती. परिस्थितीमुळे पार चेपून गेलेली. एवढी हतबलता अनुभवली होती मागच्या काही तासांमध्ये की अगदी जीव देण्यापर्यंत विचार गेला होता तिचा. या सगळ्यांशी झगडत असताना त्याच्या या अशा बोलण्याने, आरोपांनी स्फोट झाला डोक्यांचा विचारात, जो जरा वेळापूर्वी तोंडा वाटते बाहेर पडलेला. तो मात्र तिने जरा वेळापूर्वी केलेली सगळी बडबड विसरून फक्त भान हरकून अजूनही तिच्याकडे पाहत होता. कालच भेटली होती, पण आज तिसऱ्यांदा हिप्नोटाईज झाल्यासारखा बघत होता तो तिच्याकडे. कुठलं तरी कनेक्शन असल्यासारखा तिच्यात आणि त्याच्यात. तो जो कोणी होता ज्याने तिला धोका दिला त्याचा पुन्हा एकदा राग आला त्याला. हिच्या सोबत असं कोणी वागूच कसं शकतं? त्याच्या मनात विचार चमकला आणि स्वतःच्या विचारांवर त्याला आश्चर्यही वाटलं. जाऊ दे, मला काय घेणं देणं आहे, कोणी कसंही वागेना. दॅट इज नन ऑफ बिझनेस, दॅट इज नन ऑफ माय बिझनेस. त्याने स्वतःला बजावलं आणि मान दुसरीकडे वळून दुसरीकडे बघितलं, पण फिरून नजर पुन्हा तिच्याकडे वळली. पण यावेळी डोळे आणि चेहरा दोन्ही निर्विकार केले त्याने, तेही अगदी यशस्वीपणे. हे असलं काही बोलून त्याने खरंच तिचं डोकं फिरवलं होतं. अनाथ असली तरी आजवर कोणाच्याही एकाही पैशाचा डाग नव्हता तिच्यावर. आत्याच्या घरी राहायची, पण पडेल ते काम करत होती. स्वतःचं कॉलेज सांभाळून स्वतःच्या स्वकमाईतून स्वतःचा खर्च करत होती. स्वाभिमानी होती. आज या परिस्थितीत अडकली नसती तर विक्रांतसोबतचं लग्न तिने कधीच मान्य केलं नसतं. पण त्यावेळी बुद्धीला जे पटलं ते ऍक्सेप्ट करून ती समोर गेली. याचा अर्थ असा नव्हता की त्याने वाटेल ते आरोप करावे तिच्यावर. तिच्या जागी आणखी कोणी असतं ना तर एवढं वैभव पाहून हरकून गेलं असतं. जोवर इथे आहे तोवर या ऐशोआरामाचा भोग घ्यावा असा विचार केला असता. पण तिच्या मनाला मात्र असा विचार दूर पर्यंत शिवलाही नव्हता. उलट ती तर इथे पाऊल ठेवलं तेव्हापासून अपराधीपणाचा भार घेऊन वावरत होती. आणि हा दीड शहाणा डायरेक्ट माझ्यासोबत डबल गेम खेळू नको वगैरे म्हणून वॉर्न करत होता तिला. खपवून घेणार नव्हतीच ती, कारण चुकीच्या गोष्टींचं खपवून घेणं मान्य करणं कधीच तिच्या तत्वात बसलं नव्हतं. काल आत्या विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे असती तर तोंडावर फेकून मोकळी झाली असती ती. पण चारही बाजूने परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्यामुळे हतबल निशब्द झाली होती. हे बघ, भानावर येत त्याने स्वतःला सावरत तो काही बोलणार तोच तिने त्याला हात दाखवला. यावेळी त्याचा आवाज बऱ्याच खालच्या पट्टीतला होता. बहुतेक सॉरी सुद्धा डोकावत होतं त्याच्या टोनमध्ये. अर्थात शब्दांनी अजून बोलला नसला तरी. नो, यू लिसन टू मी फर्स्ट. तुमच्या या प्रॉपर्टीमध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये, किंवा माझे तसे इंटेन्शन असतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही डोक्यातून काढून टाका. कारण कुठलीही गोष्ट विश्वासावर टिकून असते मिस्टर कारखानीस, अगदी बनावटीचं नातं असलं तरीही. जर तुम्हाला माझ्यावर संशय असेल तर हे डील आत्ताच्या आत्ता कॅन्सल करूयात आपण. मी निघून जाईल इथून. तुम्ही माझ्या बाळाचा जीव वाचवला त्यासाठी मी आयुष्यभर तुमची ऋणी असेल, पण म्हणून तुम्ही वाटेल ते बोलाल ते नाही ऐकून घेणार. शिकलेली आहे मी, कुठेही काम करून पोट भरू शकते, इमानदारीने, खोटेपणा न ठेवता. पुन्हा एकदा एका श्वासात बोलून मोकळी झाली ती, तेही त्याचं बोलणं कापून, त्याला थांबवून. कालपासून भिगी बिल्लीच्या अवतारात पाहिलं होतं त्याने तिला, पण तिचं हे रूप आश्चर्यात पाडणारं होतं. खरं तर राग यायला हवा होता त्याला तिचा, पण तो अजूनही शांत होता, आतून आणि बाहेरूनही. बिघडत आलेल्या गोष्टी कशा हँडल करायच्या, आपल्या बाजूने वळवायच्या, खूप व्यवस्थित माहिती होतं त्याला. आता तिच्याशी बाचाबाची करून किंवा भांडाभांड करून काहीच साध्य झालं नसतं. ही जसं बोलली तसं खरंच इथून निघून गेली तर तिच्या एकंदरीत अवतारावरून ती हे करू शकते याची त्याला कल्पना आली. आणि तसं झालं तर भूकंप आला असता त्याच्या आयुष्यात. त्यांनी बनावटी लग्न केलं हे जर आबासाहेबांसमोर आलं असतं तर ते काय करतील याचा नेम नव्हता. त्याला या सगळ्या प्रॉपर्टीमधून बाहेर काढायलाही कमी केलं नसतं त्यांनी. शिवाय तो त्यांच्यापासून दुरावणार याचा फायदा राजपुतांनी घेतला असता, आणि कुठल्याही परिस्थितीत त्याला राजपुतांचा प्लान सक्सेस होऊ द्यायचा नव्हता. कुठे तो राजपुतांचं पितळ आबासाहेबांसमोर उघडं करायचा प्रयत्न करत होता, आणि कुठे पावनीच्या निघून जाण्याने डाव उलटा त्याच्यावरच उलटणार होता.
या सगळ्या गोष्टींचा अगदी सखोल सारासार विचार केला त्याने. मिस्टर राजपुतांचे मनसुबे तो नीट ओळखून होता. तानियामध्ये तर त्याला कधीच इंटरेस्ट नव्हता, पण हे नातं नाकारण्यामागे मिस्टर राजपूत हे महत्वाचं कारण होते. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता सध्या तरी पावनीला तो गमावू शकणार नव्हता. तिचं असं निघून जाणं खूप मोठ्या संकटाची नांदी होतं त्याच्यासाठी. सी, आय डिडंट मीन दॅट. इट्स बेटर फॉर यू, तीही त्याच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाली. त्याने भुवया उंचावल्या. बरीच हिंमत आहे हिच्यात. हे बघ, आजीसाहेब आणि आबासाहेबांचा तू जास्त विचार करू नको. एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून तिला सगळ्यात जास्त टेन्शन त्याचंच आहे, म्हणून त्यावर सोल्युशन देण्याच्या हेतूने त्याने बोलायला सुरुवात केली. तुझ्या एक्झिटचा प्लॅन ऑलरेडी माझ्या डोक्यात रेडी आहे. तू किंवा मी आजीसाहेबांना फसवलं आहे हे त्यांना शेवटपर्यंत कळणार नाही. त्यामुळे त्या बाजूने तू अगदी रिलॅक्स राहा. आपण इथून निघून जाऊ आणि ते आजीसाहेब आणि आबासाहेबांना कळणार नाही असा कुठला प्लॅन याने बनवला आहे. तिलाही आश्चर्य वाटलं, उत्सुकता वाटली. म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? हे बघ, इथलं सगळं स्ट्रीमलाईन झालं की आपण काही दिवसांसाठी बाहेर जाणार. परत येताना मी एकटाच असेल, कारण तिथे तुझा ऍक्सिडेंट होईल आणि त्यातच तू. आय होप यू अंडरस्टँड मला काय म्हणायचं आहे ते. सो सत्य त्यांच्यासमोर कधीच येणार नाही, तेव्हा हे गिल्टी फिलिंग तू तुझ्या मनातून काढून टाक. तुझ्याविषयी कधीच कुठला वाईट विचार करणार नाहीत ते. तो अगदी रिलॅक्स होत म्हणाला. त्याचा एवढा खतरनाक प्लॅन ऐकून तर तिचे डोळे मोठे झाले. म्हणजे स्वतःच्या मरणाविषयी ऐकून तिला विशेष काही वाटलं नाही, पण सोबत तिचं बाळ सुद्धा विचारानेच हेलावल्यासारखं झालं. फसवण्याचं दुःख नाही, पण या अशा प्लॅनने सुद्धा त्या दोघांनी पाहिलेल्या स्वप्नांची धूळधाणच होणार होती. म्हणजे एकंदरीत या प्रकारे नाही तर त्या प्रकारे दुःख त्या दोघांच्याही वाट्याला येणार होतं. त्याचा प्लॅन ऐकून तिच्या चेहऱ्यावरचे न बदलणारे एक्सप्रेशन तो निरखत होता. त्याच्या हिशेबाने त्याने सोल्युशन दिलं होतं तिच्या प्रॉब्लेमला. आता तिला कुठलेच किंतु परंतु ठेवायची गरज नव्हती. सो थिंग्स आर व्हेरी सिम्पल. त्यामुळे तुला उगाच टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तू स्वतःला अनाथ म्हणालीस म्हणजे खरंच तुझं कोणी नाही आहे का? सी, समोर जाऊन काही अडचण नको, त्यासाठी विचारतोय मी. आपण सगळ्या बाजूंनी रेडी राहायला हवं. आत्याविषयी सांगून द्यावं असं तिला वाटलं. खरंच होतं, उगाच समोर जाऊन काही प्रॉब्लेम नको होता. यशवंताचा स्वभाव पाहता ती काहीही करू शकत होती. आणि तसंही मीनाक्षी आणि यशवंता तिला काही शोधत इथवर येणार नव्हते. पण तरीही त्याच्या कानावर टाकावं म्हणून तिने सांगून दिलं. म्हणजे तशी अनाथच आहे मी, पण आत्याकडे राहायचे. मग त्याने आत्याचं नाव, ऍड्रेस वगैरे विचारला, जे तिने अगदी प्रामाणिकपणे सांगितलं. त्यांच्या या डीलमध्ये तिच्याकडून प्रामाणिकपणा असेल तर तो सुद्धा 100% प्रामाणिक राहणार, एवढं तर तिला एव्हाना कळलेलं. आणखी कोणी मैत्रीण वगैरे? नुपूरची सुद्धा त्याने कुंडली काढली होती, पण तरी तिच्या तोंडून ऐकायचं होतं. जे होतं ते तिने सगळं जशाच्या तसं सांगितलं. तिला या सगळ्याचा काही त्रास होणार नाही हे प्रॉमिसही घेतलं त्याच्याकडून. त्याला एखाद्याकडून त्रास होणार नसेल तर तोही समोरच्याला स्वतःहून त्रास देणार नव्हताच. त्या स्वभावाचा नव्हताच तो. आणखी एक महत्वाचं, 2 दिवसांनी माझा लहान भाऊ विराज येतोय. तो आला की त्याला अजिबात शंका यायला नको. त्याला पटवून देणं हे आजीसाहेब आणि आबासाहेबांना पटवून देणं एवढं सोपं नक्कीच नसेल. त्यामुळे त्याला डाऊट येईल असं काहीही घडायला नको आपल्याकडून, स्पेशली त्याच्या समोर. नशीब त्याने यावेळी आपल्याकडून म्हटलं, नाहीतर पुन्हा सगळी जबाबदारी आणि लायबिलिटी तिच्यावर टाकून मोकळा झाला असता. तो आतापर्यंत वागत होता त्याप्रमाणे. तुम्ही आतावर या कथेला दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.